व्हाय वी डू इंजिनिअरिंग. हं. तुला एक गोष्ट सांगतो, इंजिनिअरिंग का करायची ती? त्याची एक फेज आहे. इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, एक 4 फेज असतात. तुला एक मस्त एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. तुला एक मस्त नवं असा कन्सेप्ट आहे तो माझा स्वतःचा कन्सेप्ट आहे. मी तो स्वतःहून असा एक ऑब्झर्व्ह केलाय. 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये तुला 4 प्रकारचे बदल दिसतात. ठीक आहे. बरोबर. फर्स्ट इयरमध्ये तू येतो, तू नवीन-नवीन असतो. तू मुळात 12वी करून येतो. ठीक आहे. तुला सर्व तुझे मित्रच वाटतात. तुमचा एक ग्रुप झालेला असतो सर्वात इनिशियली. तो असं वाटतं यार हा ग्रुप झाला आपला. यार हा ग्रुप फॉर लाईफ आहे आपला. त्या ग्रुपचं नावही सांगतो WhatsAppवर फ्रेंड्स फॉरएव्हर असते. कंटिन्यू. फ्रेंड्स फॉरएव्हर. ठीक आहे. मी तुला मस्त एक फ्लोमध्ये हां, बस इंटरप्ट नको करू. मी तुला सांगतो मस्त. ठीक आहे. एक फर्स्ट इयर इज काइंड ऑफ की फ्रेंड्स फॉरएव्हर. ठीक आहे. फर्स्ट इयरमध्ये आता आमच्या वेळेस असं होतं की वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटची मुलं सोबत होते. कधी-कधी असं असतं की एक डिपार्टमेंटचे एक असतात. आपल्या कॉलेजने ते पॅटर्न केलेलं अदा ठीक आहे. तर फर्स्ट इयर फ्रेंड फॉरएव्हर. सेकंड इयर some of them are not in the second year. Some of them are like left the college due to some issues, or some of them are into the another friends forever group. ठीक आहे. नंतर काइंड ऑफ थर्ड इयरमध्ये पण सेम इश्यू होतो. तुला थर्ड इयरमध्ये माहीत पडतं आपले मित्र कोण आहे, आपले कोण-कोण आहे, जवळचे कोण आहे. ठीक आहे. सेकंड पर्यंत हवा असते चांगलीच. ठीक आहे. थर्ड इयरमध्ये ॲक्चुअल माहीत पडतं कोण आहे आपले मित्र. ते मी थर्ड इयरचा फर्स्ट सेम म्हणतोय. ठीक आहे. काइंड ऑफ आपला फिफ्थ सेम. ठीक आहे. तेव्हा हं. आपलं माहीत पडतं की कोण मित्र आहे, कोण काय आहे. कारण आपल्याला तेव्हा ज्युनियर येऊन जातात. आपण फ्रेशर्स घेतो त्यांची. फ्रेशर्समध्ये सर्व काही कळून जातं. येस. कोण तुझ्या साइडनी आहे, कोण तुझ्या अपोजमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते तुझा कॉलेजचा टूर. हां, थर्ड इयरचा शेवटचा. थर्ड इयरच्या शेवटच्या सेममध्ये काइंड ऑफ सिक्स्थ सेमला जो टूर होतो. अनफॉर्च्युनेटली मी नाही जाऊ शकलो ड्यू टू सम फायनान्शियल कंडिशन्स. ओके. बट त्या टूरमध्ये तुला माहीत पडतं की यार, यार हे पण होते बा. हे पण बरं. टूर असते हा काहीतरी. याच्यात पण तुला चांगले अनुभव येतात. म्हणजे काइंड ऑफ खूप मी टूरबद्दल ऐकलं, माझ्याबद्दल टूरमध्ये काय झालं, काय नाही. खूप चांगले-चांगले अनुभव ऐकले लोकांचे. टूरमध्ये मग मित्र-मित्र बा, ग्रुप-ग्रुप असा पडतो. कारण काय थर्ड इयरमध्ये ग्रुप पडणं चालू होऊन जातं एका क्लासमध्ये. ठीक आहे. आणि थर्ड इयरमध्ये पोहोचणारे काही असे असतात, काही पोहोचत नाही ड्यू टू बॅकलॉग्स. अरे भाई मी बॅकलॉगमध्ये होतो पूर्ण. बी बॅकलॉग बॅचचा हां, आहे मी ते पण. बिलकुल. ठीक आहे. मी थर्ड इयरमध्ये कसा गेलो मला माहीत आहे. ऑन द एज मी थर्ड इयरला गेलेलो. ठीक आहे. झालं. थर्ड इयर झालं. मग तर नंतर काय होतं, तुला एक सांगतो, की टूर नंतर आल्यावर असं तुला फरक जाणवतो सर्वात. येस. कारण काय होतं फायनल इयर येतं. लोकं होतात सीरियस. फायनल इयरमध्ये बनवावे लागतात प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट. ग्रुप. आता प्रोजेक्ट ग्रुपमध्ये काय होतं, तुला असं 4 लोकांचा ग्रुप. आता बरोबर. ते मित्र असतात 5. तुला ग्रुप बनवावा लागतो 4चा. मग आता तुला सिलेक्ट करावं लागतं, एक कोण आहे ऑड मॅन आउट आपल्यातला आणि व्हिच इस काइंड ऑफ डिफिकल्ट थिंग. ऑब्व्हियसली. ठीक आहे. खूप खूप वाईट परिस्थिती येते तेव्हा. अनलेस अँड अंटिल तुमची गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असाल आणि तुम्हाला एक कपल सापडलं, तर तुम्ही एक ग्रुप करू शकता. नाहीतर तुम्हाला ॲडजस्टमेंट करणं आहे कशी तरी. आणि तेव्हा ना काय होतं, तुला वाटतं की मी ज्याच्यासोबत ग्रुप केलाय तो चांगला आहे. पण जेव्हा ग्रुपमध्ये काम करावं लागतं प्रोजेक्टमध्ये, तेव्हा माहीत पडतं यार काय आहे. पण ठीक आहे. हे झालं हे हे इंजिनिअरिंगचे 4 वर्ष तुला शिकवणारे असतात सर्व. पहिला इयर तुझा हव्यात असतो. पहिल्या इयरला तुला सर्व तुझे मित्र वाटतात. भाई मेरा दोस्त, मेरा भाई, मेरी जान. ठीक आहे. सेकंड इयरमध्ये मेरा दोस्त दूसरे की जान. अरे वाह, वाह, वाह! छान. बोल, ठीक बोल. आहे. मेरा दोस्त दूसरे की जान, मेरा भाई दूसरे की बहन. ठीक आहे. मग असा विषय होतो. तेव्हा परत ग्रुप बनतात. थर्ड इयरमध्ये मेरा कौन भाई, मेरा कौन दोस्त, मेरी तो सिर्फ जान. मेरी तो सिर्फ जान. व्हेरी गुड. ठीक आहे. मग फायनल इयरमध्ये ते हम दो हमारे दो, मेरी जान और मेरी जान के दो. तेरे जान के तुम ठीक आहे. हमसे लोग. हे झालं फायनल इयरला. फायनल इयर नंतर ना मेरी जान ना मेरे दो. बरोबर. हे प्रभू एवढे फिर ये जाके ये ताकी.